कारण सेकंड राऊंडची मॅच आपण लगेच खेळवणार आहोत. तर आपण सावळीमध्ये बसा, विश्रांती घ्या. जोरदार टाळ्यांच्या गजरात जाणता राजा पिंपलोली क्रिकेट संघाची सलामीची जोडी भूषण भोईर आणि त्याच्या साथीला सुमित वसावा. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी तुम्ही बघू शकाल. सूरज घोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ जाणता राजा पिंपलोली पहिल्यांदा बॅटिंग करणार आणि त्यांच्या विरोधात अनिल माळी यांनी पुरस्कृत केलेला साई 11 चेंज द गेम वंजारपाडा हा संघ पहिल्यांदा फिल्डिंग करणार. आज वंजारपाड्याचे भरपूर पाठीराखे आलेत, पण त्या संपूर्ण पाठीराखामध्ये विशेष उपस्थिती आहे ती मात्र शरद विर्ले, बँक कर्मचारी शरद विर्ले आणि त्याचबरोबर कल्पेश विर्ले यांची विशेष उपस्थिती आहे. कारण जेव्हा जेव्हा संघ खेळतो ना ते बऱ्याच वेळा कामानिमित्त बाहेर असतात, पण आज सुट्टीचं निमित्त मॅचची मोठी संधी आहे आणि ज्या ज्या वेळी वंजारपाडा आणि पिंपलोलीमध्ये मॅचेस झालेले आहेत त्यामध्ये थोडं वरचढ ठरलाय तो पिंपलोली. पण आता बघूया या मैदानाच्या आतमध्ये आणि सुधीर कहारे सर आणि शरद विर्ले सर यांची ग्रँड एंट्री पबजी लव्हर्स ट्रॉफी 2025 मध्ये. अमराईचे कर्णधार आपण या ठिकाणी यावा आणि आज शरद सर आपलं मनपूर्वक स्वागत. स्टेट बँक ऑफ इंडिया बँक कर्मचारी सरकारी नोकरीमध्ये सेवेत असणारे हँडसम डॅशिंग चॉकलेट बॉय वंजारपाड्याचे शरद विर्ले सर आलेले आणि त्यांच्या सोबत गोव्यापर्यंतचा प्रवास कित्येक स्विमिंग पूल त्यांनी पॅक केलेत ते अशा आमचे मित्र सुधीर कहारे अर्थात SK यांचंही सहर्ष स्वागत. खरं तर आज भजनाच्या डबल बारी बऱ्याच ठिकाणी आहेत, पण मॅचच्या ठिकाणी जरूर आमचे दोन मित्र आज दोघांचा लुक चेहऱ्यावरचा ग्लो जरा वाढलाय शरद विर्ले आणि सुधीर कहारे यांचा. आणि मॅच साठी दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ आपण. एका बाजूला अनिल माळी यांचा संघ वंजारपाडा तर दुसरीकडे सूरज घोडविंदे यांचा संघ जाणता राजा पिंपलोली. दोन्ही टीम बऱ्याचदा लढल्यात, पण आता लढाई दमदार होईल. कोण कोणावर भारी ठरेल, कोण कोणावर वरचढ ठरेल. पहिला बॉलर संकेत बाबरे इथून गेम स्टार्ट करताना. पहिलाच बॉल सुमित वसावाचा फटका आणि इथून फक्त सिंगल धाव फलकाने ओपन होईल. संकेत बाबरे, वाह, भूषणचा फटका हवेत चाललाय. जजमेंट आणि विकेट. भूषण भोईरला इथून आउट केलं. एक बिग विकेट भूषण भोईर साठी. खरं तर ही खास स्पेशल एंट्री घेतली होती सूरज घोडविंदे यांनी आणि भूषणचा फटका अंडर सर्कल खेळाडूने पूर्ण जज केलं आणि भूषण भोईर खरं तर या ठिकाणी आउट झाला. आणि त्याचा भाऊ रोशन भोईर आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय, कारण 18 ते 21च्या कालामध्ये बोरिवलीच्या मैदानावरती भूषण भोईर आणि रोशन भोईर यांची बॅटिंग मी बघितली होती. 4 ओव्हरमध्ये दोघांनी 92 धावा ठोकून काढल्या होत्या. नॉट आउट ती पार्टनरशिप होती भूषण भोईर आणि रोशन भोईर याची. एक काळ गाजवलाय त्यांनी. आता पोलीस होण्यासाठी मेहनत भरपूर घेतली. पोलीस तो बनला, स्वप्न आपलं पूर्ण केलं. थोडा प्रॅक्टिस पासून दूर राहिला,
आता पुन्हा टीम मध्ये कमबॅक करतो, नोकरी मिळवली आणि मैदानावरती आता क्रिकेटचं स्वप्न देखील, आपला छंद देखील जोपासत असं पण भूषण परतला रोशन मैदानाच्या आतमध्ये. संकेतचा हा चेंडू व्हाईट बॉलची फेक झाली, एक्स्ट्राची धाव. एक एक धाव महत्वाची आहे आणि एक एक धाव्यासाठी फलंदाजांचे प्रयत्न. बऱ्याचदा मॅचेस झाल्यात पिंपलोली आणि वंजारपाडामध्ये, पण त्या मॅचेस मध्ये पिंपलोली संघ थोडासा वरचढ ठरलाय. वंजारपाडावरती गोलंदाज तयार. रोशन भोईरने इथून मात्र फ्लाइंग स्लिपच्या बाजूने चेंडू ढकललाय, चेंडू सीमारेखा पार पोहोचलाय, चौकार. जाणता राजा पिंपलोली टीम, रोशन भोईर इन फॉर्म आहे. जेव्हा जेव्हा रोशन खेळतो तेव्हा तेव्हा मोठा स्कोर जाणता राजा पिंपलोली उभारतो आणि आज रोशनची बॅट तळपेल, कारण आज माहोल आहे, पब्लिक आहे आणि समोर येतो मात्र साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. जर समोरच्या टीमचा गेम चेंज करायचा, त्यांच्यामध्ये ती ताकद आहे गेम चेंज करण्याची, त्यांचाच गेम चेंज करायचा तर रोशन भोईरची बॅट तळवली पाहिजे. सुधीर कारे यांच्याकडून बक्षिसांचा खैरात, शरद विर्ले यांच्याकडून बक्षिसांचा वर्ष होईल, पण तसा परफॉर्मन्स झाला पाहिजे. संकेत बाबरेचा हा चेंडू पुन्हा व्हाईट बॉलची फेक मिस्टेक करतोय संकेत. संघाला थोडंसं नुकसान भोगणाऱ्या 2 धावा त्याने खर्च केल्या. 3 बॉल मध्ये धावा झाल्या त्या मात्र 7. बरेचसे प्रेक्षक, पिंपलोलीचे प्रेक्षक एकदम शांत आहेत, वंजारपाड्याचे प्रेक्षक एकदम शांत आहेत. सर्वांचं लक्ष फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन फक्त मॅच वरती आहे. रोशनच्या बॅट मधून फटका, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय आणि लास्ट मोमेंटला इथून मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं. 2 धावा इथून कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. 4 बॉल संपले संकेत बाबरेच्या आणि धावा संख्या आहे ती धावा फलकावरती 9. खरं तर सामना इतका महत्वाचा आहे तर पिंपलोलीचे प्रेक्षक स्टेजच्या आजूबाजूला तर आहेत, पण नदीच्या पलीकडे काही प्रेक्षक तिथे थांबलेत. बीसी पोसाडे नदीच्या पलीकडे थांबलेत मॅच बघण्यासाठी. जिथे काम तिथे मात्र बीसी पोसाडे थांबलेत. तिथून साहेबांचा कॉल होता. धावा संख्या धावा फलकावरती 9. संकेत बाबरे यावर्षी खरं तर चेंज गेम वंजारपाडा यांनी सावळ्याच्या मैदानावरती ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर ट्रॉफी जिंकण्यासाठी त्यांना 4-5 टुर्नामेंट वाट पाहावी लागते, पण आज तो कारनामा ते करणार का? किंवा जाणता राजा पिंपलोली आज जवळपास घरच्याच मैदानावरती ते सुद्धा विजयाची सुरुवात करणार का? फटका रोशन भोईरच्या बॅट मधून आणि सौरभ बाबरे पोहोचलाय बॉल पर्यंत, पकडली एक कॅच आणि आणखीन एक विकेट झाल्यात. रोशन भोईर देखील इथून परतला. 5 चेंडू झाले, 9 धावा झाल्या आणि रोशन भोईरची देखील विकेट. सौरभ बाबरेने कॅच भारी पकडली. खरं तर गेल्या वर्षी सौरभने याच मैदानावरती आपली 50 कंप्लीट केली होती सौरभ बाबरेने, आणि आता या वर्षी सुद्धा सौरभ त्याच ताकदीने उतरला आणि फिल्डिंग मध्ये दमदार कामगिरी तो करतोय. कारण रोशन भोईरची कॅच त्यातही एक फॉर्म मध्ये रोशन होता, असं वाटलं की समोरच्या टीम वरती तुटून आलेला रोशनने चढवलाय. 9 धावा 5 चेंडू संपले संकेत बाबरेचे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला. रोहनच्या बॅट मधून तुफानी हल्ला, नो बॉल आणि त्यावरती चढवलेला हा षटकार. 7 धावा. मोठी मिस्टेक केली संकेत बाबरेने. 7 धावांची ऍडिशन झाली. काय शॉट होता रोहनचा, फुलटॉस आला, तोही पूर्णपणे ताकदीने त्याने खेचला. 16 धावा झाल्यात. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा चेंडू होता. एका धावेसाठी क्विक रिॲक्शन होती. एक सिंगल इथून कंप्लीट होईल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. धावा संख्या ती जाणता राजा पिंपलोली टीमची 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. पाहिजे ती धावा संख्या पहिल्या ओव्हर मध्ये आली. 2 विकेट जरी आउट झाले असले रोशन भोईर, भूषण भोईर,
तरी 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. ही मोठी गोष्ट आहे जांताराजा पिंपलोलीसाठी. सुमित वसावा आणि रोहन काळन यांना इथून गेम बॅलन्स करत संघाला एक 55 प्लस रन्स इथून उभारून द्यायचे, कारण 55 प्लस जर झाला तर मग साई 11 चेंज द गेम वंजारपाड्यासाठी देखील ते एक चॅलेंजिंग स्कोर असेल. रतनजी बाबरे साहेबांचं देखील आगमन होत आहे, ते देखील मॅच बघण्यासाठी इथे आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 1 ओव्हर आणि 17 धावा. पहिली ओव्हर संकेत बाबरे थोडा महाग ठरला, विकेट त्याने 2 कमावले पण 17 धावा त्याने खर्च केला. नो बॉल वरती गेलेला षटकार थोडा नुकसानकारक ठरला आणि आता इम्पॅक्टफुल बॉलिंग करण्यासाठी आलाय तो मात्र संकेत बाबरे नंतर कुमार विर्ले. कुमार विर्ले बॉलिंग साठी आलाय 30 यार्ड सर्कलच्या एंड वरून, तो मात्र बॉलिंग करेल. पहिलाच बॉल रोहन कालनच्या बॅट मधून फ्लाइंग षटकार कॅमेरामॅन स्टँडच्या समोर. जांताराजा पिंपलोलीची रोहन कालनची ही बहारदार बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक ठोकले षटकार, 2 सिक्सर आलाय, धावा 6. रोहन कालन इज द मॅन हु हिट द सिक्सर. कुमार विर्ले यांना मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं. खरं तर हृदयाचे ठोके वाढलेत आता बँक कर्मचारी शरद विर्ले यांचे, म्हणजे अकाउंटून म्हणून नोटा मोजताना देखील त्यांना तेवढी भीती वाटत नाही, तेवढे आता समोरच्या टीमचे षटकार बघताना वाटतीये. फटका पुन्हा एकदा मोर्शाच्या टेपावरती रोहन कालनने ठोकला, टाळ्यांचा कडकडाट. पब्लिक डिमांड प्लेयर रोहन कालन मैदानावरती कुमार विर्लेला त्याच्या मागच्या 5 वर्षामध्ये बॅक टू बॅक षटकार कोणी ठोकले नसतील, पण ते रोहन कालन ठोकतोय. 1 2 तिसरा षटकार झाला रोहन कालनचा. जांताराजा पिंपलोली आधीच्या झालेल्या मॅचेस मध्ये 1 पाऊल पुढे होता, पुन्हा वंजारपाडा इथे बरोबरी साधणार का, पण त्यासाठी कुमार विर्लेची बॉलिंग थोडीशी रोहन साठी सोपे चेंडू आणि 2 बॉल मध्ये आले 2 षटकार. रोहन कालनचा फटका हवेत आणि पकडली कॅच, मिस्टेक झाली. रिदम मध्ये होता रोहन, घाई केली, सातत्य राखण्याचा प्रयत्न झाला, फ्लो मध्ये होता आणि विकेट आली. धावसंख्या 29. 3 षटकार ठोकले रोहन कालनने आणि 29 धावसंख्येवरती जांताराजा पिंपलोलीची विकेट. पण एकापेक्षा एक खेळाडू आहेत ते जांताराजा पिंपलोलीकडे. रोहन आउट झाला तर त्याच्या ताकदीचा संकेत सोनावले मैदानाच्या आतमध्ये चालला. विकेट टिकवणं तेवढंच गरजेचं. धावा येतील, अजून जवळपास 15 चेंडूंचा खेळ आहे, त्यामुळे 15 चेंडू मध्ये 29 आता झाला, 15 चेंडू मध्ये अजून 29 उभारता येतील, पण विकेट टिकवल्या पाहिजेत. 5 चेंडू मध्ये 19 धावा केला रोहन कालन. टाळा होऊन जाऊ द्या रोहन साठी. 3 षटकार 5 चेंडू मध्ये 19. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये असंच पाहिजे, 4-5 बॉल खेळायचे, 10 15-20 रन करायचा, आपल्या टीम साठी योगदान द्यायचं, स्कोर आरामात उभा राहील. डॉट बॉल इथून आलाय. गोलंदाज कुमार विर्ले, समोर संकेत. कुमारचा हा चेंडू ओव्हर मधला 5वा चेंडू होता, बाउन्स होता. एक चान्स गोलंदाजाला इथून देण्यात आली. 5 चेंडू इथून संपलेत कुमारचे. 2 षटकानंतरचं कमबॅक राहिलं कुमार विर्लेचं. 3 बॉल डॉट आले विथ विकेट. धावसंख्या धाव फलकावरती 29 धावा. आणि संकेत सोनावल्याच्या बॅट मधून पॉइंटला बीट करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, ठोकलाय संकेतने चौकार. 2 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट. धावसंख्या जांताराजा पिंपलोलीची सूरज घोडविंदे यांनी पुरस्कृत केलेल्या संघाची 33 धावा धाव फलकावरती. थोडासा ब्रेक दिला होता कुमारने. तांबे सर मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आपण जा. थोडा ब्रेक दिला होता कुमार विर्लेने विकेट घेतल्यानंतर, पण पुन्हा तो संकेत सोनावलेचा चौकार आला आणि गाडी पुन्हा ट्रॅक वरती आणली ती लास्ट बॉल वरती. कॅमेरामॅनच्या स्टँडच्या खाली जे प्रेक्षक आहेत, स्टँड थोडा कमकुवत आहे, त्यामुळे आपण सावधगिरीने तिथे उभे राहा ही आपल्याला विनंती आहे.
12 चेंडू मध्ये 33 धावा उभारल्या जाणता राजा पिंपलोलीने. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. जाणता राजा पिंपलोली त्याचबरोबर साई 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाचे देखील. कारण जेव्हा जेव्हा आपल्या संघाची मॅच असते ना, सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून मॅच बघण्यासाठी प्रेक्षक येत असतात. आजही बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम आहेत, पण दोन्ही संघांचे प्रेक्षक खास आपल्या संघाची मॅच पाहण्यासाठी या मैदानावरती उपस्थित आहेत. काही प्रेक्षक तर उन्हामध्ये उभे राहिलेत. जसा चौकार जातो, जसा षटकार जातो, त्याचा टाळ्या त्यांच्या वाजतात आणि जशी विकेट येते तसा विपक्षी टीमच्या प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतात. कल्पेश विर्ले उन्हात उभे राहिलेत, शरद विर्ले सावलीत बसलेत, पण कल्पेश विर्ले उन्हात उभे राहिलेत. कारण त्यांना माहिती आहे की जर आपला संघ चांगला खेळतोय तर उन्हात उभं राहण्याला काय हरकत आहे. शरद विर्ले राहू शकत नाही, कल्पेश विर्लेंना माहित आहे कारण इम्पॅक्ट आहे, उन्हाचा इम्पॅक्ट, आणि उन्हाचा इम्पॅक्ट होऊ नये म्हणून प्रत्येक जण आपली काळजी घेत असतो. आणि आता सौरभ बाबरे साई 11 चेंज द गेम वंजारपाडा या संघाचा हा टॉप क्लास ऑलराऊंडर सौरभ बाबरे. समोर येतो मात्र फलंदाज सुमित वसावा. पहिलाच बॉल सुमित वसावाचा फटका ऑन साइडला. करण बाबरे पोहोचलाय, सिंगल रन इथून ऍड होईल. धावा संख्या ती 34. या रन रेटने जर जाणता राजा पिंपलोली संघ बॅटिंग करतोय तर किमान 60+ धावा जाऊ शकतात. सौरभ बाबरे चा सामना करावा लागेल. 34 झाल्यात जाणता राजा पिंपलोलीच्या. संख्येच्या बॅटमधून ऑन साइडला फटका, पुन्हा करणकडे चेंडू आहे. चेंडू निसटला होता, दुसऱ्या धावेचा कॉल झाला. वेगवान धाव आणि पंचांचा निर्णय आला. इट्स विकेट. आउट झालाय संकेत. पॉपिंग क्रीज पासून दूर राहिला आणि एका रनने विकेट आली जाणता राजा पिंपलोलीची. रन्स 1 ने वाढेल, जाऊन पोहोचताय धावा 35. नवीन बॅटर चाललाय तो मात्र यंग टॅलेंट साहिल कालन. साहिल कालनची एंट्री. 2 बॉल सौरभचे, धावा सिंगलने आल्यात 35. रोहन कालनने मैदानाच्या आतमध्ये खरं तर साई 11 चेंज द गेम वंजारपाडावरती अटॅकिंग बॅटिंग चढवली होती. 3 षटकार. असं वाटलं की मोठ्या धावत संख्येकडे रोहन कालन वैयक्तिक देखील 50 करेल का असं वाटत होतं. त्याने घाई केली, बॅटची कडा, विकेट आली आणि त्यानंतर आता साहिल कालन डाव सावरावा लागेल. कारण 35 धावा खरं तर चेंज द गेम वंजारपाडा हा देखील तेवढाच ताकदीचा संघ आहे. त्यामुळे 35 या धावा संख्येला किमान 60 पर्यंत नेण्याची जबाबदारी आहे साहिल आणि सुमितवर. साहिलच्या बॅटमधून ऑन साइडला करून काढलाय चेंडू. समोर आलाय खेळाडू, एकच सिंगल. 3 बॉल 3 सिंगल सौरभ बाबरेच्या बॉलिंग वरती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या संकेत बाबरेने 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये कुमार विर्लेने धावा दिल्या होत्या 16 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 3ही बॉलवरती आली आहे 3-3 सिंगल, एक सिंगल अशा 3 आल्यात. आणि आता सुमित वसावा. आज सुमितला चमकावा लागेल कारण आता जबाबदारी आहे येणाऱ्या पुढील 9 चेंडूंची. सुमितच्या बॅटमधून गॅप शॉट सिलेक्शन, मोठा गॅप आहे. वैभव माली धावतो, चेंडू पुढे चाललाय. बॉल अडवलाय या ठिकाणी मनीषने. तोपर्यंत कंप्लीट केला धावा 2. थोडा वेग कमी होता चेंडूवरती आणि त्या वेगाला थांबवण्यात यशस्वी ठरला तो मनीष. 2 धावा, धावा संख्या 38. 4 चेंडू आणि 38 धावा. खरं तर गुजरात म्हटलं ना तर गुजरातचा ढोकळा फेमस आहे आणि आता गुजरातचा ढोकळा इथून कशी चव दिली आता बघायचंय. 4 बॉल 5वा चेंडू. सुमितचा फटका थोडा वेळ हवेत होता आणि मागे आलाय साहिल. 5 चेंडू संपले, धावा संख्या 38. 5 चेंडू आणि 38 धावा. सौरभ बाबरेचं हे अत्यंत चांगलं षटक साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. आज वंजारपाडा संघाला अनिल माली यांनी पुरस्कृत केलंय. आज पॅकरशिप अनिल माली यांनी केलेली आहे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि सौरभ बाबरेची अत्यंत चांगली ओव्हर, लास्ट बॉलची फेक असणार. सुमितच्या बॅटमधून परफेक्ट पोझिशन बनवल्यानंतरचा फटका फसला आणि सौरभ बाबरेच्या खात्यात विकेट. 3 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 5 धावांची ओव्हर आली ती सौरभ बाबरेची.
आणि 38 धावा आहेत त्या मात्र साई 11 झांताराजा पिंपलोली संघाच्या. 3 ओव्हर रणसंख्या 38. आणि मैदानाच्या आतमध्ये आता एंट्री होतीये ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली. 5वं पर्व गाजवणारे फलंदाज. गोलंदाजीमध्ये ताकद त्यांनी दाखवली नव्हती, मग फलंदाजीमध्ये जी षटकार चौकारांची चौफेर फटकेबाजी केली होती. अवघ्या 3 धाव संख्येसाठी बेस्ट बॅटरची ट्रॉफी ज्यांची हुकली होती, म्हणजे ज्यांनी 62 धावा ठोकल्या होत्या 4च मॅच मध्ये, ते सुभाष सोनावले अर्थात तांबे सर. आणि आता जर सुभाष सोनावले तांबे सरांनी जर ओव्हर मध्ये जरी 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले पूर्ण ओव्हर मध्ये, तरी सुधीर कहारे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते तांबे सरांसाठी. गोलंदाजी मार्क वरती येतो मात्र विश्वास. शरद विरले खर तर टीम वरती विश्वास ठेवून आहेत, पण त्यांच्या बँकेचं अकाउंट हलवणं हे काही आम्हाला अजून जमलेलं नाहीये. धावा संख्या धावा फलकावरती आहे 3 ओव्हर मध्ये 38. गोलंदाज सय्यार विश्वास. समोर येतो साहिल कालन. पहिलाच बॉल साहिलचा फटका हवेत आहे. स्वतः विश्वास आलाय, पकडली कॅच, कॉटन बोल्ड. स्वतः गोलंदाज विकेट कमावतो साहिलची. धावा संख्या 38. नवीन बॅटर चाललाय तो अमर कालन. प्रत्येक घेणारा फलंदाज ताकदीने उतरतोय, कारण मैदानाच्या आतमध्ये उन्हाच्या इतक्या झाला लागताय तर जणू काही आग पेटली आहे. आणि त्या आगीमध्ये खरं तर प्रत्येक खेळाडू एका जोशाने एका एनर्जीने खेळतोय. आणि सुभाष सोनावले तांबे सर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना साथ देईल तो मात्र अमर कालन. 38 झाल्यात, किमान 12 जरी आल्या तरी 50 धावा संख्येचं लक्ष देखील एक फाईट देणारं ठरेल. रोहन कालनची ती विकेट होती, रोहनला थांबायला पाहिजे होतं कारण रिदम होता. 3 षटकार त्याने ठोकले होते. थोडा गेम त्याला बॅलन्स केला असता तर एखादी ओव्हर त्याच्या ताफ्यामध्ये आली देखील असती. साहिल आउट झाला, ताकद कमी होती साहिलच्या फटक्यात. रन मात्र 38 आहेत. गोलंदाज तयार, अमर कालन पोहोचलाय आणि समोर येतो विश्वास. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि समोर येतो साई 11 जांताराजा पिंपलोली. विश्वासचा चेंडू, अमर कालनचा फटका, यष्टांच्या मागे खेळाडूने पकडली कॅच. बॅक टू बॅक विकेट. आता टाळ्या वंजारपाडाकरांच्या. कधी पिंपलोलीकरांच्या टाळ्यांचा वर्षाव तर कधी वंजारपाडाकरांच्या टाळ्यांचा वर्षाव. आणि भरपूर मोठ्या प्रमाणात केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती देखील प्रेक्षक, आता 200 पेक्षा जास्त प्रेक्षक केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण मॅच तेवढीच महत्वाची आहे. जांताराजा पिंपलोली आणि साई 11 चेंज द गेम वंजारपाडा प्रेक्षकांच्या पसंतीचे 2 संघ आहेत. आणि 2 विकेट मिळवत आता विश्वास विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मोठी संधी आहे. वंजारपाड्याचा गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय आणि ते 2 चेंडू 2 विकेट. आणि समोर मात्र नवीन फलंदाज ज्यांची आपण चर्चा करत होतो, कॅप्टन कुल सागर काळन. धावा संख्या ती 38. सागर काळन एसके सर मैदानाच्या आतमध्ये. विश्वासचा हा चेंडू वेग होता या चेंडूवरती, समोरच्या दिशेने वेगवान टाकलेला हा चेंडू होता. दोन बॉलवर 2 विकेट विश्वासने कमावल्यात. तीन बॉल आणि 38 धावा. एका धावेसाठी प्रयत्न होता. धाव इथून कंप्लीट झाली. 1 रन मिळेल जांताराजा पिंपलोलीला. 39 धावा आणि आता शेवटचे बॉल बाकी असणार 2 बॉल इथून बाकी असणार. आणि आता सुभाष सोनावले अर्थात तांबे सर स्ट्राईक वरती असणार.
39 धावा, 2 हिट खेळले तर 50 धावा होऊ शकतात जांताराचा पिंपलोलीच्या. कुमार वेगवान बॉलर आहे, भन्नाट वेग आहे त्याच्याकडे, फक्त गरज कनेक्ट झाला तर मात्र जो सीमा पार पोहोचेल. आउटफील्ड थोडी फास्ट देखील आहे आणि षटकार देखील जाण्यासारखी लेंथ आहे. इथून मात्र ड्राईव्ह केला बॉल, वैभव मालीचा शॉट, वैभव मालीची फेक होती. एक सिंगल आली धावा फलकावरती. धावा आहेत अवघ्या 40. 2 ओव्हर मध्ये 33 होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये अवघ्या आल्या 5. चौथ्या ओव्हर मध्ये देखील 5 चेंडू मध्ये आल्या धावा 2. 40 धावा आहेत जांताराजा पिंपलोलीच्या. विकेट 7 आउट झाले. इथे धावा संख्येवरती परिणाम झाला. सागर कालण्याच्या बॅट मधून मागच्या दिशेने टप्पा पडला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. वेल फिनिश, गुड टच आणि 44 धावा केल्यात. एसकेनचा चौकार महत्वाचा ठरेल. सेकंड इनिंग मध्ये थोडं दडपण असेल त्या 4 धावांचं. आणि आता 45चं टार्गेट इथून कसं चेस होईल येणाऱ्या 24 चेंडू मध्ये, की डिफेन्स होईल हे आपल्याला दिसणार. आणि वंजारपाडा जिंकणार की पिंपलोली जिंकणार हे येणाऱ्या 24 बॉलवरती ठरणार. यानंतर सेकंड राऊंडची मॅच खेळवली जाईल. अष्टविनायक अमराई आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ यांच्यामध्ये मॅच होईल. आणि त्यानंतर सामना होईल तो मात्र जय कोळंबा माता शेलू आणि बीड या 2 संघामध्ये मॅच होईल. बीड आणि जे के शेलू हे 2 संघ खेळतील. आणि त्यानंतर मात्र काव्या 11 धामोते आणि उत्कर्ष दैवली अशी मॅच होईल. बीड संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. बीड संघाचे हार्दिक स्वागत. जय कोळंबा माता शेळू संघ आपण आला असाल तर आपण देखील रिपोर्टिंग करा. आणि जांताराजा पिंपलोलीने 44 धावा उभारल्यात आणि 45चं लक्ष सेट केलंय ते ओम साई चेंज द गेम वंजारपाडा या संघासमोर. कमबॅक करून दिलं. सौरभ बाबरेने जी ओव्हर टाकली 5 धावांची ती संघासाठी अत्यंत पुनरागमन करणारी होती. आणि त्यानंतर मात्र विश्वासने देखील चांगली बॉलिंग केली. एक चौकार सोडला तर त्याने देखील 6 धावांची ओव्हर टाकली. 2 विकेट त्याने कमावले. आणि आता लक्ष आहे ते 45 धावा संख्येचं. सलामीची जोडी साई 11 चेंज द गेम वंजारपाड्याची. वैभव माळे आणि संकेत बाबरे, रवींद्र मिसाळ आणि कैलास कालेकर यांनी पुरस्कृत केलेलं जर्सी परिधान करून संघ उतरलाय. रवींद्र मिसाळ साहेब देखील या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आले असतील तर त्यांनी स्टेजवरती यावं. कैलास कालेकर आले असतील त्यांनी स्टेजवरती यावं. रतनजी बाबरे साहेब देखील आलेले. साहेब आपण स्टेजवरती यावं. कल्पेश विर्ले काही आज तुम्हाला साहेब सोडणार नाही. आता हात घेऊन थांबा. विजय संपादन केल्यावरती मग जोडी मात्र स्टेजकडे येईल असा अंदाज आहे. खरं तर दोन्ही आपल्या अत्यंत जवळचे संघ आहेत त्यामुळे प्रेक्षकांनी नक्की कोणाच्या एका बाजूने नाही, सगळे प्रेक्षक सगळ्यांच्या बाजूने आहेत. सुधीर खारे, शरद विर्ले बक्षीस कोणावरती लावणार, दोन्ही आपले संघ आहेत. सूरज गोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला तर दुसरा अनिल माळी यांनी पुरस्कृत केलेला.
कन्फ्यूज स्टेज आहे खरं तर बक्षीस लावणाऱ्यांसाठी. मला खरं तर हाच प्रश्न होता, पण पिंपलोली आणि वंजारपाडा अत्यंत जवळचे संबंध. क्रिकेटमध्ये संघ एकमेकांच्या विरोधात जरूर असतील, पण प्रेक्षकांना मात्र कन्फ्यूज स्टेज आहे. आणि 45चं टार्गेट आहे, 45 टू विन, कंपल्सरी चेसिंग असणार. आणि पहिला बॉलर आहे तो केतन काळन. केतन कालन फर्स्ट बॉलर जांताराजा पिंपलोली टीम कडून. पॉवर प्ले मध्ये संकेत बाबरे स्ट्राइक घेणार आणि नॉन स्ट्राइक मात्र वैभव माळीकडे. मोठी मॅच होईल. पहिल्या षटकाचा शुभारंभ करत असताना केतन कालन ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल संकेत बाबरेचा फटका, समोर खेळाडू आहे रोशन भोईर. एकच धाव, एकच सिंगल इथून मिळेल. चांगली फिल्डिंग, चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी. वंजारपाडा संघाने देखील एका बॉलवरती सिंगल केली, म्हणजे पहिल्या बॉलवरती धावा ओपन झाल्यात. तर दुसरीकडे पहिल्याच बॉलवरती एक कमी धावांचा चेंडू आला, ही पिंपलोलीसाठी आनंदाची गोष्ट आहे. एक बॉल एक सिंगल. केतन कालन पॉवर प्ले मध्ये ओव्हर द विकेटने. केतन नेहमी चांगली बॉलिंग करतो, याही मॅच मध्ये तो ओव्हर द विकेटने. वैभव माळीच्या बॅट मधून लॉंग ऑफला पार करणारा हा षटकार. पहिला सिक्सर आलाय तो वैभव माळीचा. सुंदर फटका होता. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि छोट्या छोट्या खेळाडूंच्या कमेंट्स भारी आहेत. जांताराजा पिंपलोली केतनने समोरच्या दिशेने चेंडू ठेवला आणि वैभवने स्टँड अँड डिलिव्हर इथून षटकार ठोकला. 2 बॉल मध्ये रन्स झालेत 7. अजून 38 धावांची गरज आहे. विकेट जर टप्प्याटप्प्याने येत राहिल्या तर मॅच बनवता येईल जांताराजा पिंपलोलीला देखील. वैभव मालीच्या बॅट मधून ऑन साइडला बॅक टू बॅक सिक्सर. आधी पारी होती जांताराजा पिंपलोलीची. रोहन कालने असाच धुमाकूल घातला होता, पण आता पलटवार येतो वैभव माळीचा, कारण केतन कालन होती चढवले बॅक टू बॅक 2 षटकार. धावा पोहोचल्या 3 बॉल मध्ये 13. करायच्या धावा अजूनही 32. 21 चेंडू 32 धावा संख्येची गरज आहे. शांत झालंय मैदान, शांत झालं, कारण वैभव माळी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर केतन कालन पहिला एक धावेचा चेंडू आला, असं वाटलं की केतन कालनच्या गोलंदाजीची धार मैदानाच्या आतमध्ये थोडी भारी ठरेल. वैभव माळीने ती चान्स त्याला दिली नाही आणि 2 षटकार ठोकलेत. आता मात्र थोडासा विचार, थोडासा प्लॅनिंग चेंज, फिल्डिंग पोझिशन चेंज. कानमंत्र गोलंदाजाला आणि त्यानंतर केतन कालन पुन्हा सज्ज होईल. थांबवावं लागेल. धावा जरी 45 असतील तरी विपक्षी टीमला आपल्याला जसा एकमेकांमध्ये रस्सी खेच तसा सामना आपल्याला खेचावाच लागणार आहे. आणि आता मात्र एक खेळाडूला जवळ बोलवण्यात आलंय, भूषण भोईरला. थोडी अग्रेसिव्ह फिल्डिंग सेट केली आज जांताराजा पिंपलोलीने. दडपण टाकण्याचा प्रयत्न वंजारपाडावरती. वैभवचा फटका हवेत, पकडली कॅच दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये संकेतने, आणि जाळ्यामध्ये फसलाय तो वैभव माळी. विकेट आली ती केतन काळनच्या खात्यात. मोठा धक्का आहे. वैभव माळी सुसाट खेळत होता आणि त्याची गाडी मात्र थांबवली ती केतन काळनने. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो करण बाबरे. करणने देखील त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये काय 50 ठोकली होती करणने. धुवाधार बॅटिंग वंजारपाड्याच्या करणने ठोकली होती. आता मात्र तोच करण चाललाय. सध्या इन फॉर्म मध्ये करण, पण 1 डाऊनच्या भूमिकेत. वैभव मालीने सुरुवात भारी केली, पण आता करण काय करणार हे बघायचंय. खरं तर करण बाबरेला पाहिलं ना तर त्याचा फिटनेस भारी दिसतो. खरं तर माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल वंजारपाडा येते पीटीचे शिक्षक आहेत ते मात्र करण बाबरे. फिजिकल ट्रेनर, फिजिकल टीचर. आणि करण बाबरेंची ही फिटनेस आता मैदानाच्या आतमध्ये संघासाठी. मुलांना ते चांगलं शिकवतात पीटीच्या लेक्चरला, आणि आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. केतनचा हा चेंडू वाईट चेंडूची फेक. सिंगल रन, सिंगल रन. प्रत्येक चेंडूवरती फिल्डरला देखील अलर्ट राहावं लागतं. 2 फलंदाजांकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि विकेट किपरची भूमिका तशीच पाहिजे. दोन्ही खेळाडूंकडे लक्ष पाहिजे. नॉन स्ट्रायकरांचा बॅटर, स्ट्रायकरांचा बॅटर, आणि बॅकअप साठी देखील कोणी आहे का याची देखील पाहणी करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट इथून मिस, डायरेक्ट हिट मिस. चान्स होती रनआउटची, सिंगल इथून मिळेल. धावा संख्या 45चं टार्गेट असताना जाऊन पोहोचते 15 वरती. चेंडू संपलेत ते मात्र 5.
5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. गोलंदाज 5 चेंडू 15 धावा. ऑन साइडला फुल टॉसला स्वीप केलं संकेतने. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट केलाय. धावा झाल्या तर 19. विजयासाठी धावा पाहिजेत 18 चेंडू मध्ये 26. 18 चेंडू आणि 26 धावा संख्येची गरज आहे. विकेट विकेट. साई 11 चेंज द गेम. वंजारपाड्याला जर इथून थांबवायचं आहे तर त्यांचं विकेट घेणं हे जांताराजा पिंपलोलीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण विपक्षी टीमला फलंदाज एकापेक्षा एक आहेत. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. तर मैदानावरती विघ्नेश जोगळे आपण कुठे असाल तर आपण जिथून असाल तिथून आपल्याला घरच्या दिशेने जायचं आहे. कारण घरून तुम्हाला फोन आलाय की आपल्याला घरी जायचं. विघ्नेश जोगळे. 18 बॉल 26 धावांची गरज आहे. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. करण बाबरे आणि त्यांच्या साथीला आहे तो मात्र संकेत. 18 बॉल 26 ची गरज आहे. अठरा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. रोशन भोईर आलाय जांताराजा पिंपलोलीचा टॉप क्लास ऑलराऊंडर. पहिल्याच बॉल करण बाबरेने ड्राईव्ह केलं. समोर भूषण भोईर सहजपणे शरीराचा वापर करत एकच धाव फक्त मिळेल. 17 बॉल 25. गेम पूर्णपणे बॅलन्स आहे. त्यामुळे करण बाबरे आणि संकेत बाबरे दोन्ही रिलॅक्स गेम खेळत असताना रोशन भोईरची ओव्हर जर इथून चांगली पडली तर जांताराजा पिंपलोलीला गिअर चेंज करता येईल. कारण 17 बॉल आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे. संकेतचा फटका वेळ चाललाय. सागर काळनो पोहोचले होते त्या ठिकाणी. रनआउटची चान्स देखील बनली आहे. दुसरी चान्स आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चान्स कमावली आणि विकेट गोज डाऊन. रनआउटच्या स्वरूपातली विकेट. पंचांचा निर्णय अंतिम. कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये. ही दोन्ही संघांना सूचना. कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असणार. अंपायर डिसिजन विल बी फायनल. चला बी रिलॅक्स अँड वे टू पॅव्हलियन. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. शिट्टी वाजली. सिंगल रन मिलर आणि करणची विकेट इथून आली. 2 बॉल 2 सिंगल. 16 चेंडू आता 24 धावांची गरज आहे. करण बाबरे 50 टोकणारा फलंदाज करण बाबरे इथून आउट झाला. थोडा नाराज असेल कारण संघासाठी त्याला पाहिजे तसं योगदान करता आलं नाही. हातात चेंडू होता पण खरं तर संकेतने धावायला नको होतं अशी परिस्थिती सिच्युएशन होती. मग करणची विकेट इथून गमावली. फुल टॉस. संकेतचा फटका. खेळाडू बॉल पर्यंत आहे. बॉल कॅरी केलाय चेंडू. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो झाला. डीप होता चेंडू. एक सिंगल इथून आली. 3 बॉल 3 सिंगल. 15 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 23 धावा संख्येची. रोशन भोईरच्या या ओव्हर मध्ये मात्र संघाला थोडा का होईना पण विजय मिळवू शकतो असा विश्वास दिला रोशन भोईरच्या ओव्हरने. समोर येतो सौरभ बाबरे. सौरभच्या बॅटमधून फटका. हवेचा वेध भरपूर उंच.
तितकाच लांब देखील ठोकलाय षटकार सौरभ बाबरेने. साई 11 चेंजचा गेम वंजारपाड्याचा गब्बर ठोकतोय षटकार. करण बाबरे आउट झाल्याचं दुःख नाही, कारण आता सौरभ बाबरेचा षटकार मात्र आलाय. धावत संख्या 6 ने वाढली. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे आता ती मात्र अजूनही 17 धावा संख्येची. 14 बॉल 17 धावांची गरज असणार. 14 चेंडू 17 धावा. रोशन भोईर संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. सौरभ बाबरेच्या बॅट मधून स्वीप केलंय, मागे ठोकलाय चौकार. मिस्टर 360 गब्बर इज ऑन फायर नाव. चौकार आलाय. आता सामना इथून मात्र अवघ्या 13 धावा संख्येची गरज असणार. चेंडू देखील शिल्लक राहिले ते मात्र 13 बॉल 13 धावा संख्येची गरज. करण बाबरे आउट झाला तेव्हा असं वाटलं की सामना बदलेल, साई 11 चेंज गेम वंजारपाड्याचा गेम चेंज होईल. पण त्यानंतर सौरभ बाबरेने 2 फटक्यांनी मात्र पुन्हा एकदा वंजारपाडा टीम कडे सामन्याची बाजू झुकवली. 13 बॉल 13 धावा संख्येची गरज आहे. रोशन भोईरचा हा लास्ट बॉल आहे ओव्हर नंबर 2 चा. सौरभच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून एसकेनचे प्रयत्न होते पण हाईट भरपूर होती आणि ओव्हर कंप्लीट झाली. आता विजयासाठी 12 चेंडू मध्ये धावा पाहिजेत, फक्त 7. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. खर तर करण जर आउट झाला नसता तर सौरभ मैदानावरती गेला नसता. म्हणजे खरं तर लक फॅक्टर ठरली वंजारपाड्यासाठी करण बाबरे आउट होणं. करण आता खुश आहे खरं तर सौरभची बॅटिंग बघितल्यानंतर. फुल टॉस. एका धावेची फक्त आता गरज असणार, फक्त एका धावेची गरज. आता वंजारपाडाकरांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट. धावा खरं तर 60 पार धावा पाहिजे होत्या. जांताराचा पिंपळला स्कोर थोडा कमी झाला. त्यातही मात्र बॅटिंग इतकी दमदार सुरू आहे वंजारपाड्याची तर 60ही कमी वाटल्या असत्या, कारण 45 ते 13 चेंडू पर्यंतच पोहोचलेत. एकच धावेची आता गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, कारणास्तव कंपल्सरी एक धाव करायची आणि भूषण भोईर विकेट कमावणार काय बघायचं. खोलात होता संकेतने थांबवले. 10 बॉल अजून बाकी आहेत आणि मॅच विनिंग शॉट आज सिक्सरच असावा अशी पवेलियनची इच्छा आहे. एका धावेची गरज आहे पण षटकारच यावा ही पॅवेलियनची इच्छा आहे. आता बघूया संकेत बाबरे आपल्या संपूर्ण टीमची ही डिमांड कंप्लीट करेल का, की भूषण भोईर आपल्या संघ मालक सूरज गोडविंद यांची विकेट घेण्याची इच्छा पूर्ण करेल का. दोन्ही जिद्दीने पेटलेत. नेक्स्ट बॉल वरती दोघांमध्ये हे द्वंद्व. फटका भरपूर उंच, विनिंग शॉट सिक्सर जिंकलाय तो मात्र साई 11 चेंज गेम वंजारपाडा आणि या सामन्याचा विजयाचा शिल्पकार ठरला. खरं तर ज्याने बॉलिंग करत असताना षटक टाकलं 3रं, धावा दिल्या 5, विकेट कमावली 1 आणि बॅटिंग करताना देखील 3 चेंडू मध्ये 16 धावा केल्या, तो वंजारपाडा संघाचा गब्बर अर्थात सौरभ बाबरे ठरलाय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. आणि सुधीर कहारे सरांना विनंती करेल, सर आपण थांबा. या ठिकाणी सूरज गोडविंदे आपणही दोघांनी पुढे या आणि आता आपण सौरभ बाबरेला प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी, सुधीर कहारे सर या आपण सौरभ बाबरेला प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथून प्रदान करा. गुड बॅटिंग सौरभ अँड गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 5 धावा संख्येची जी ओव्हर आली 2 ओव्हर मध्ये 33 आल्यानंतर ती महत्वाची राहिली आणि जांताराचा पिंपलोलीचा स्कोर तिथे थांबला. विकेट गमावले त्यांनी 7, तिथे धावा संख्या थोडी कमी झाली, कारण 60-65 जर झाले असतात तर दडपण वेगळं असतं वंजारपाडावरती. पण 45 त्यांनी चेस केल्या आणि जांताराचा पिंपलोली संघ इथून मात्र परतीचा प्रवास करेल. पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांच्यानंतर साई 11 चेंज गेम वंजारपाडा या ठिकाणी आपण यावं. आणि जय कोळंबा माता शेलू आणि बीड संघ देखील इथे जवळपास पोहोचले, पण आमराई संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. आमराई संघाचे कर्णधार आलेले आहेत. सौरभ बाबरेला आपण प्लेयर ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊ. 16 धावा 3 बॉल मध्ये आणि बॉलिंग करत असताना 5 धावांची ती ओव्हर, 1 विकेट
तो सौरभ ठरला या प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. आणि सुधीर कहारे यांच्या शुभ हस्ते ही प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया सौरभ बाबरेला. सौरभ प्लीज आपण लवकर या ट्रॉफी कलेक्ट करा. आणि टॉस आपण करणार आहोत. मनीष देखील अमराईचा देखील कर्णधार. सो प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण सौरभ बाबरेला या ठिकाणी प्रदान करतोय. 3 बॉल 16 धावा. कॅमेरामॅन स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल सुधीर कहारे यांच्या शुभ हस्ते 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार आणि 5 धावा संख्येची ओव्हर टाकत 1 विकेट कमावली. तर सौरभ बाबरे ठरला या विजयाचा शिल्पकार. खरं तर सौरभ करण आउट झाला आणि तिथे तुला चान्स मिळाली, ही एक मोठी गोष्ट आहे. आता आपण टॉस करू सुधीर कहारे यांच्या शुभ हस्ते. सुधीर सर आपण अमराई आणि साई 11 चेंज द गेम वंजारपाडा यांच्यामध्ये टॉस करावा. दोन्ही कॅप्टन समोर आहेत. मनीष